नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि सर्वात अगोदर सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच, कारण सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला खूपच छान प्रतिसाद दिलात. आता आपले सबस्क्रायबर्स जे आहेत, यूट्यूब फॅमिली वाढत चालली आहे. 60च्या पुढे सबस्क्रायबर्स झालेले आहेत. त्याबद्दल खूपच थँक्यू सो मच. तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिलात. आणि जे आता माझ्या चॅनलवरती नवीन आलेत तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि साईडचं बेल आयकनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सगळ्यात पहिले बघू शकता. आणि तुम्हाला जर का इथपर्यंत यायचं असेल, जसं की थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी बदलापूरमध्ये मुळगाव येथे खंडोबा मंदिरमध्ये आली होती. आणि तुम्हालासुद्धा जर का इकडे यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता अशी संपूर्ण माहिती, आणि ट्रेनने यायचं तर कसं यायचं, एकूण खर्च किती येऊ शकतो, तुम्हाला बेस्ट टायमिंग कुठलं आहे, आणि अजून तिकडून जवळची फिरण्याची ठिकाणं कुठली आहेत, आणि खाण्यासाठी पर्याय काय आहे, फेमस खाद्यपदार्थ काय आहे, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जसं की मी बदलापूर मुळगावला जाण्यासाठी बदलापूर बारवी डॅम जो रोड आहे तिकडून जात होते, तेव्हा मला वाटेतच शिवमंदिरसुद्धा दिसलं. तर मंदिरमध्ये गेले आणि मंदिरमध्ये गेल्यानंतर आतमध्ये पूजा चालली होती, त्याच्यामुळे आतमध्ये तर जाता आलं नाही. मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि बाजूला बाहेर आल्यानंतरच हे बोर्ड दिसतात ज्याच्यावरती की मंदिराच्या नियमांचं पालन करायचं, जसं की शॉर्ट कपडे नाही घालायचे आणि फाटलेले जीन्स वगैरे असतात तसे कपडे नाही घालायचे, असं नियमांचं पालन करायचं. आणि बाजूलाच मंदिराचं टायमिंग्स सांगितले होते. आणि छोटी छोटी मंदिरंसुद्धा होती आजूबाजूला, जसं की हनुमंताचं मंदिर आणि शनी मंदिर. आजूबाजूचा परिसर तसा खूप छान होता बघण्यासारखा, पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्याच्यामुळे झाडं कापली होती. आज पहिल्यासारखा आता तो परिसर राहिला नाही आहे. पहिले गार्डनसारखं होतं, ते बसण्यासाठी बेंचेस वगैरे होते, ते आता सगळे वाकडे झाले, तुटलेले आहेत. त्याच्यामुळे झाडंसुद्धा कापली आहे, त्याच्यामुळे हा परिसर थोडासा ओसाड वाटतो. आणि इकडे बसलं की समोरच्या त्या टोकाला राईट साईडला मंदिरसुद्धा दिसतं. थोडं पुढे आल्यानंतर मला हे झाड दिसलं ज्याला की नारंगी कलरची फुलं लागली होती. या फुलाचं नाव काय आहे आणि झाडाचं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तिथून पुढचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे मुळगावला जाण्याचा. आणि मुळगावला जाण्यासाठी मी गाडीने गेले होते, म्हणजेच वाया कल्याण बदलापूर रोड, बदलापूर बारवी डॅम रोड जो आहे त्या रस्त्याने मी गेले होते. पुढे गेल्यानंतरच मला एक धरणसुद्धा दिसलं, त्याला नदी म्हणतात की धरण माहिती नाही. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर मला एक स्तंभसुद्धा दिसला, ते बघा तो. जर का ह्याला काय म्हणतात तुम्हालाही माहिती असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हालासुद्धा इथपर्यंत कसं यायचं आहे, हे मी सांगितलं नाही तर मी आता सांगते. तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर तुम्हाला मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला कर्जत, खोपोली, बदलापूर अशी ट्रेन पकडायची. आणि बदलापूरला उतरल्यानंतरच बाहेर पश्चिमेला वेस्टला यायचं आहे. आणि तिथे ऑटो रिक्षा आणि जे टमटम असतात ते लागलेले असतात, जे एका पर्सनला 20 रुपये चार्ज करतात. आणि ते तुम्हाला त्या फाटापर्यंत सोडतात. जर का तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे तर बेनिफिट आहे, कारण ते जेव्हा सगळे लोक असतात भरपूर जणं तर तेव्हा ते प्रॉपर पायथ्याशी तुम्हाला सोडतील. तर तुम्ही बेस्ट आहे फॅमिलीसोबत. तुम्हीसुद्धा इकडे यायचा प्लॅन करताय तर शक्यतो फॅमिलीसोबतच या, जेणेकरून की तुम्हाला प्रॉपर मंदिराच्या इकडे ते पायथ्याशी सोडतील. आणि थोडं पुढे गेल्यानंतर आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा दिसलं. जेव्हा आपण मुळगावला जाण्यासाठी जो टर्निंग पॉईंट येतो गोल रस्ता, तिकडे हे असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा आहे. थोडं अजून जसं जसं पुढे जात होतं तसं आणखीन छोटी छोटी गावं लागत चालली होती. आजूबाजूला फक्त प्राणी पक्षी हेच दिसत होतं आणि छोटी छोटी गावं होती. आणखीन जसं जसं आत जाऊ तसं भरपूर आतमध्ये गावं आहेत आणि असं वाटतच नव्हतं की आपण मुंबईमधल्याच गावामध्ये फिरतो आहे. असं वाटत होतं की आपण आपल्या गावीच गेलो आहे. आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर त्याचा ॲड्रेस मी सांगते आहे. बदलापूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला पश्चिमेला यायचं आहे आणि पश्चिममधून तुम्हाला रिक्षा करायची किंवा जे टमटम असते तिकडे 20 रुपये चार्ज घेतील ते. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला बारोडापाडा राहोटेली असं त्यांना सांगायचं आहे, म्हणजे त्यांना समजेलच तुम्हाला खंडोबा मंदिरमध्ये यायचं तर ते सोडतात तुम्हाला पायथ्याशी. जसं जसं मुळगाव जवळ येत होतं तसं तसं खूप नागमोडी वळणाचे रस्ते दिसत होते. आणि रस्त्याला फार फार तर लांब लांबून 1-2 गाडी दिसत होती, ती पण 4 व्हीलर 2 व्हीलर इतपतच. बाकी असं काही आपल्याला बघायला भेटत नव्हतं. जसं की बघू शकता गाडी कशी वळली आहे ते. खूप असे लांब लांबपर्यंत बघेल तिथपर्यंत असे नागमोडी वळणाचेच रस्ते होते. आणि अजून थोडं पुढे गेलं की उंचावर जाणारा रस्ता होता. आणि आत्तापर्यंत इथे बघू शकता बोर्डवरती इथे मुळगाव असं लिहिलेलं आहे. तर आत्ता आपण मुळगावमध्ये एंटर झालेलो आहे.
आणि इथून तुम्हाला बघा लांबपर्यंत मी जिथे झूम केलं आहे तिथे मंदिर तुम्हाला दिसेल. तुम्हाला दिसलं तर सांगा, पण मला नव्हतं दिसत त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये, पण जवळून दिसत होतं. हे मुळगावमध्ये पोहोचल्यानंतरचं असं काहीसं दृश्य होतं. आणि तुम्हीसुद्धा जेव्हा इकडे येणार तेव्हा तुम्ही पर्सनल व्हेकलने येणार असाल किंवा ट्रेनने पण येणार असाल, ते तुमच्यावरती, तुम्ही कशाने येत आहे ते. पण माझ्यासाठी बेस्ट पर्याय पर्सनल व्हेकलवालाच वाटला. इथे आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आणि जेव्हा तुम्ही जर का बदलापूरला उतरून जेव्हा तुम्ही रिक्षाने इथपर्यंत पोहोचता, तेव्हा जसं की तुम्हाला सांगितलं की ते तुम्हाला फाट्यावर सोडतात. म्हणजे तुम्हाला 10 ते 15 मिनिटं तिथपर्यंत चालत यावं लागेल. आणि त्याच्यावरतून पण तुम्हाला मंदिराच्या पायथ्याशी जेव्हा पोहोचतो तिथपर्यंत वेगळा रस्ता. त्याच्यामुळे मला तर असं शक्यतो बेस्ट पर्याय तो हाच वाटतो की तुमच्याकडे जर का पर्सनल व्हेकल असेल तर तुम्ही ते प्रेफर करू शकता, जेणेकरून की तुमचं दर्शन झालं की तुम्हाला कुठलीच गाडी येईल किंवा असं वाट बघावी नाही लागणार. तुम्हाला सेफली पोहोचणार तुम्ही. आणि येताना पण तुम्हाला पटकन यायला भेटेल. पण तरीसुद्धा तुम्हाला ट्रेनने यायचं आहे, तुम्ही लांबून येणार असाल तर तुम्ही ट्रेनने या, पण शक्यतो सकाळी या, जेणेकरून की तुम्हाला प्रवास करताना वाहनं भेटतील. तुम्हाला ॲक्च्युली व्हेकल्स तुम्हाला भरपूर भेटतील, त्याच्यामुळे टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता आपण मंदिरपर्यंत पोहोचलो आहे, म्हणजे मंदिराचं जे ट्रेकिंग आहे, जे चालायचं वाट आहे ती सुरू झाली आहे. मंदिराला टोटल 550 पायऱ्या आहेत. आणि जसं जसं तुम्ही वर चढता तसं तसं तुम्हाला स्टेप्स दिलेले असतात, जसं की तुम्ही इतक्या स्टेप्स कंप्लीट केल्या आहेत. आणि ते हे जे डॉग्स आहेत ना, ते सुद्धा आपल्यासोबत वर चढत चढत येतात. आणि तुम्हाला वाटत असेल की मी असं फेकून का देते, पण ते जेव्हा असं आपल्या हातात काही खायला बघतात ना, पटकन असं अंगावरती येतात. मग भीती वाटते चावतील की काय. आणि जसं जसं वर जात होतो तसं तसं पूर्ण बदलापूर शहर, छोटे छोटे गाव तिथले दिसायला लागले होते. अजून पुढे जाता जाता बघा, इथे जसं की 200 स्टेप्स कंप्लीट झाल्यात. आणि माझी ही अवस्था होती. तुम्हीसुद्धा तिकडे जाणार असाल तर रुमाल किंवा स्कार्फ कॅरी करा. आणि जाताना पाण्याची बाटली घेऊन जा. जर का तुमची पाण्याची बाटली संपत आली असेल तर तिकडे खाली जेव्हा तुम्ही वर यायचं चढण लागतं तुम्हाला, त्याच्या आधी बाहेर तुम्हाला शक्यतो 1 ते 2 स्टॉल दिसतील. फार काही नाही आहे आसपास. तुम्हाला फक्त खूप छोटी छोटी घरं आहेत तेच दिसतील. आणि स्टॉल आणि दुकान इतकं जास्त नाही आहे. तिकडचा फेमस खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव आहे. खूप जण यूट्यूबर्समधूनच मला समजलं आहे. पण मी तिकडचा वडापाव ट्राय नाही केला, कारण मी घरातूनच जेवण नेलं होतं. आणि तुम्हाला वरती येताना तुम्ही स्कार्फ पण कॅरी करा, पाण्याची बाटली पण कॅरी करा. खालून स्टॉल असतात त्याच्यातून तुम्ही कॅरी करू शकता. इथे बघू शकता तुम्ही, आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि जसं वर जातो तेव्हा डोंगरावरती प्रॉपर बघा, प्रॉपर पूर्ण बदलापूर शहर दिसतं आहे. आणि इकडेच असं करत मग मंदिराचं दर्शनसुद्धा, मंदिरमध्ये जाऊन दर्शनसुद्धा घेतलं. आणि मंदिरमध्ये गेल्यानंतर आहे ना, जे छोटे छोटे प्रतिमा लावले होते त्याच्यामध्ये जेजुरीचं दृश्य दाखवलं होतं. जेजुरीची प्रतिमा होती ती, मला असं वाटतं आहे. तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पण मला बघून तरी असं वाटतं की शायद ती जो इकडचीच आहे, ती जेजुरीचीच प्रतिमा आहे, मला असं वाटतं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मी डबा कॅरी केला होता. तर त्याच्यामध्ये मी बटाटा आणि बीटरूटचा पराठा आणला होता, ज्याला मी वरतून तिळं लावले होते. असं वरती मस्त डोंगरावरती बसून प्रॉपर जेवण केलं. आणि त्याच्यानंतर मी राधाकृष्ण मंदिरमध्ये जायला निघाले. त्याचा व्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून पुढचा व्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की एकूण खर्च किती येऊ शकतो आणि जवळपास फिरण्याची ठिकाणं कुठली आहेत, खाण्याचा पर्याय कुठला आहे. तर बदलापूरचं तिकीट जर का मुंबईवरून येणार असेल तर 15 ते 20 रुपये फेअर पडतं. आणि बदलापूरपासून ते जर का तुम्हाला मंदिरपर्यंत जायचं आहे तर 20 रुपये जायचे चार्ज आणि 20 रुपये यायचे, असे पकडून 40 रुपये. येऊन जाऊन तुमचा 100च्या आतमध्ये खर्च होईल अगर तुम्ही एकटं माणूस प्रवास करताय तर. आणि फिरण्याचं ठिकाण म्हणजे कोंडेश्वरसुद्धा आहे तिकडे फिरण्याचं ठिकाण. खाण्यासाठी पर्याय म्हटलं तर वडापाव तिकडचा खूप फेमस आहे, तुम्ही तो खाऊ शकता. किंवा 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती खानावळ किंवा हॉटेल्स असं ढाबा असं ऑप्शन आहे, तुम्ही ते सुद्धा प्रेफर करू शकता. तिथे होल्डिंग्स लावलेले आहेत आणि तिथे ॲड्रेससुद्धा दिलेला आहे जवळपास. आणि बाकी हो, इथून पुढे मी नेक्स्ट ब्लॉग माझा राधाकृष्ण मंदिरवाला येणार आहे. तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नेक्स्ट ब्लॉग माझा येणार आहे तो राधाकृष्ण मंदिरवरती. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तो ब्लॉगसुद्धा